गुड इव्हनिंग फ्रेंड्स. कंट्रोल सिस्टीममध्ये आपण लास्ट लेक्चरला एक एक्झाम्पल सॉल्व केलं होतं. म्हणजे काय आपण इलेक्ट्रिक नेटवर्क्स पाहतोय त्यावरचं एक फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व केलं होतं. त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर फंक्शन फाइंड केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड एक्झाम्पल पाहायचं आहे. त्यानंतर मग काय आपण थोडेसे डिफरंट टाईपचे एक्झाम्पल्स म्हणजे सेम टॉपिकवरती थोडेसे क्रिटिकल एक्झाम्पल्स आपण पाहणार आहे. ठीक आहे. बरं, लेक्चर चालू करण्याच्या अगोदर मला एक तुम्हाला इम्पॉर्टंट हे सांगायचं आहे की याच्या पुढचे जे लेक्चर्स आहेत हे सगळे लेक्चर्स तुम्हाला DIT लॅब या ॲप्लिकेशनवरती म्हणजे या मोबाईल ॲपवरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी काही सबस्क्रिप्शन फीस आहे पर सब्जेक्ट. ठीक आहे. तर ते तेवढी तुम्हाला पे करायचे आणि मग तुम्हाला ते लेक्चर्स पाहू शकता. तर त्या जे ॲप आहे आपलं DIT लॅब म्हणून त्याची लिंक त्याची जे प्ले स्टोअरची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर त्या लिंकवरून ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि त्यानंतर त्यावरती जे काही सबस्क्रिप्शन फीस असेल ती पे करून तुम्ही पुढचे लेक्चर्स पाहू शकता. ठीक आहे. तर चला मग सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड एक्झाम्पल घ्यायचं आहे की इलेक्ट्रिक नेटवर्क आहे एक त्यावरचं हे एक्झाम्पल आहे. आता मी तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनकडे घेऊन जातो आहे. तर या कम्प्युटर स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. सेकंड एक्झाम्पल पाहतो आहे आपण यामधलं. इनपुट दिलेलं आहे VI. त्यानंतर या पूर्ण सर्किटमध्ये एक कॅपॅसिटर आहे, एक रेजिस्टर, एक इंडक्टर. ठीक आहे. आणि आउटपुट आहे VO. म्हणजे टाईम डोमेनमध्ये दिलेलं हे इलेक्ट्रिक सर्किट आहे. ठीक. याचं आपल्याला करायचं आहे काय पहा, याचं आपल्याला ट्रान्सफर फंक्शन फाइंड करायचं आहे. म्हणजेच काय तर इनपुट साईडचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे, तसंच आउटपुट साईडचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे. त्यानंतर आउटपुट साईड लॅपलेस ट्रान्सफॉर्म डिवायडेड बाय इनपुट साईड लॅपलेस ट्रान्सफॉर्म म्हणजे आपल्याला मिळेल ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे. तर हे फाइंड करण्यासाठी आता या अगोदरच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय असतं वगैरे. ठीक आहे. ज्यांनी याच्या पहिले जे लेक्चर्स पाहिलेले नसतील त्यांनी ते प्लीज पहा, तर तुम्हाला हे लक्षात येईल. तर पहा, मी तुम्हाला आता एक्झाममध्ये काय करायचं की एक्झाममध्ये असे डायग्राम दिलेले आहे. ठीक. तर तुम्हाला हे डायग्राम रीड्रॉ करून घ्यायचे. परत एकदा तुम्हाला तुमच्या आन्सर शीटवरती डायग्राम ड्रॉ करून घ्यायचे. मी हे रीड्रॉ करत नाही, तुम्ही कन्सिडर करा की मी हे रीड्रॉ केली आहे आन्सरमध्ये. ठीक आहे. मी आता याच ठिकाणी ही डायग्राम सॉल्व करणार आहे. ठीक. तर पहा, प्रत्येक जो कॉम्पोनंट आहे त्या कॉम्पोनंटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म फाइंड करून घ्यायचा. याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की प्रत्येक कॉम्पोनंटसाठी काय लॅपलेस ट्रान्सफॉर्म येतो. ते आता मी इथं लिहितोय पहा डायरेक्ट. VI जे आहे हे जे VI आहे याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय येतो VIS. ठीक आहे. तसंच कॅपॅसिटरचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय येतो 1/SC इंटू I/S. म्हणजेच काय लिहिता येईल त्याला आपल्याला I/S डिवायडेड बाय SC. ठीक आहे. त्यानंतर हा रेजिस्टर याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय येणार आहे R इंटू I/S. ठीक आहे. त्यानंतर इंडक्टरचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय येतो SL इंटू I/S. ठीक आहे. त्यानंतर VO चा लॅपलेस ट्रान्सफॉर्म येतो VOS. ठीक. तर आपण हे जी पूर्ण डायग्राम आहे या पूर्ण डायग्रामचाच लॅपलेस ट्रान्सफॉर्म करून घेतला. ठीक आहे. त्यानंतर आता मी थोडंसं या काही गोष्टी या ठिकाणी पहा मी ड्रॉ नाहीत केल्या. जसं की इनपुट साईडचा जो करंट आहे तो असतो I. इनपुट साईडचा जो करंट असतो तो काय असतो I आणि त्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय भेटतो I. तसंच आउटपुट साईडचा जो करंट आहे तो आहे तो पण सेमच आहे. आउटपुट साईड असेल किंवा इनपुट साईड असेल करंट सेमच राहणार आहे. ठीक आहे. तरी या ठिकाणी लिहितो मी I. ठीक आहे. आणि त्याचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काय असणार आहे I. असं दोन ठिकाणी दाखवण्याची काही गरज नाही आहे. मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी ते ड्रॉ केलं आहे जस्ट. ठीक आहे. जस्ट मिनिट, हे मी एक साईडचं जे आहे ते इरेज करतो. ठीक आहे. ओके. चला, तर आपण आता काय करतोय इनपुट साईडचा आपल्याला लॅपलेस ट्रान्सफॉर्म फाइंड करायचा आहे. त्यासाठी इनपुट साईडचे कॉम्पोनंट्स काय काय पहा.
तर इनपुट साईडच्या फर्स्ट म्हणजे कुठल्या तरी एका टर्मिनलपासून स्टार्ट करायचं ट्रॅव्हल करायला. तर पहा या टर्मिनलपासून आपण स्टार्ट केलं तर इथून आपण पहा असंच कुठे जातो, फर्स्ट कॅपॅसिटर, त्यानंतर रेजिस्टर, त्यानंतर इंडक्टर आणि इनपुट साईडच्या अनदर टर्मिनलकडे येतो आपण. म्हणजे एका टर्मिनलपासून चालू करा ट्रॅव्हल करायला आणि दुसऱ्या टर्मिनलकडे पोहोचा. तर हा लूप कंप्लीट झाला, इनपुट लूप. तर या इनपुट लूपमध्ये काय काय आलं, कॅपॅसिटर आला, रेजिस्टर आला आणि इंडक्टर आला. या इनपुट लूपचा सम ऑफ व्होल्टेज काय आहे तर व्ही आय ऑफ टी आणि लॅप्लेस ट्रान्सफॉर्ममध्ये काय आहे तो व्ही आय ऑफ एस. तर मग आपण इनपुटसाठी असं लिहू शकतो व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू आय ऑफ एस डिवायडेड बाय एस सी, म्हणजे कॅपॅसिटरचा लॅप्लेस ट्रान्सफॉर्म घेतला, प्लस दुसरा कॉम्पोनंट कुठला येतो रेजिस्टर. तर रेजिस्टरचा लॅप्लेस ट्रान्सफॉर्म लिहायचा तिथं आर इंटू आय ऑफ एस, सॉरी आर इंटू आय ऑफ एस, प्लस अजून कुठला कॉम्पोनंट येतो इनपुट साईडला, कॅपॅसिटर झाला, त्यानंतर रेजिस्टर झाला, आता इंडक्टर. तर इंडक्टरचा आपण लॅप्लेस ट्रान्सफॉर्म आपल्याला ॲड करायचं तिथं एस इंटू एल इंटू आय ऑफ एस. ठीक आहे, या सगळ्यामधून आपलं आय ऑफ एस कॉमन येईल, म्हणजे इथं लिहूयात आपण व्ही आय ऑफ एस इज इक्वल टू आय ऑफ एस इन ब्रॅकेट काय काय राहणार आहे 1/SC प्लस आय ऑफ एस कॉमन गेला म्हणजे इथं काय राहील आर प्लस एस इंटू एल. ठीक आहे, हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. तर पहा या ठिकाणी आपण आता काय फाइंड केलं, इनपुट साईडचा लॅप्लेस ट्रान्सफॉर्म आपण फाइंड केला आहे. ठीक आहे, आता आउटपुट साईड पहा. आउटपुट साईडला पण 2 टर्मिनल्स आहेत. या 2 टर्मिनलपासून कुठल्या तरी एका टर्मिनलपासून ट्रॅव्हल करायचं आहे. ठीक आहे, आणि लूप कंप्लीट करायचा. तर पहा काय येतं आर, त्याच्यानंतर येतो एल. ठीक आहे, म्हणजे 2च कॉम्पोनंट्स येतात. तर यासाठी लॅप्लेस ट्रान्सफॉर्म काय लिहिता येईल मग आउटपुट साईडचा व्ही ओ ऑफ एस इज इक्वल टू काय काय येतं आर येतो, म्हणजे आरसाठी काय लिहिणार आपण आर इंटू आय ऑफ एस प्लस इंडक्टरसाठी काय आहे एस एल इंटू आय ऑफ एस. ठीक आहे, याच्यामध्ये आय ऑफ एस कॉमन घेऊयात, काय येईल आय ऑफ एस इन ब्रॅकेट काय राहणार आहे आर प्लस एस इंटू एल. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तर आउटपुट साईड इक्वेशन फाइंड केलं आपण, तसंच इनपुट साईडचं इक्वेशन फाइंड केलं. ठीक, आता पहा काय करायचं आहे, आपलं ट्रान्सफर फंक्शनचं इक्वेशन काय आहे. तर ट्रान्सफर फंक्शनचं इक्वेशन आहे आपलं टी एफ ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू लॅप्लेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट डिवाइड बाय लॅप्लेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट. म्हणजेच लॅप्लेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट म्हणजे काय व्ही ओ ऑफ एस डिवायडेड बाय लॅप्लेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट काय आहे व्ही आय ऑफ एस. ठीक आहे, तर हे आपलं लॅप्लेस ट्रान्सफर फंक्शन आहे. तर या ट्रान्सफर फंक्शनचं जे इक्वेशन आहे त्यामध्ये आपण हे वरचे जे 2 इक्वेशन्स आहेत ते पुट करूयात. इथला हा जो व्ही ऑफ एस आहे तो इक्वेशन नंबर 2 न रिप्लेस करता येईल आणि व्ही आय ऑफ एस जो आहे तो इक्वेशन नंबर 1 न रिप्लेस करायचा आपल्याला. ठीक आहे, तर हे रिप्लेस केल्यानंतर आपल्याकडे काय भेटेल इक्वेशन, तर टी एफ इज इक्वल टू, मी ते एक लाईन ड्रॉ करतो. टी एफ इज इक्वल टू काय भेटणार आता आपल्याला व्ही ऑफ एसचा जे इक्वेशन आहे ते पुट करूयात आपण आर प्लस एस इंटू एल. ठीक आहे, आता या ठिकाणी काय आहे आय ऑफ एस. ठीक आहे, आय ऑफ एस, चला मी लिहितो ते पण यावेळेस आय ऑफ एस इंटू इन ब्रॅकेट आर प्लस एस एल. ठीक आहे, त्यानंतर इनपुट साईडचं इक्वेशन काय आहे आय ऑफ एस इन ब्रॅकेट 1/SC प्लस आर प्लस एस इंटू एल. ठीक आहे, आता हे थोडंसं जर आपण सॉल्व केलं तर कसं भेटेल आय ऑफ एस गेट
कॅन्सल, वरच्या साईडला राहणार आहे आर प्लस एस एल डिवायडेड बाय खाली काय असणार आहे 1/SC प्लस आर प्लस एस इंटू एल. हे आपण थोडं अजून सॉल्व करून घेऊयात, LCM फाइंड करूया त्याचा. तर हे आपल्याला इक्वेशन असं भेटणार आहे आर प्लस एस एल डिवायडेड बाय 1 इंटू हा जो खालचा पार्ट आहे याचा LCM SC घेतला आपण आणि तो LCM आपण इथं वरती लिहूयात मग SC डिवायडेड बाय काय येणार आहे आता SC डिवायडेड बाय 1 प्लस SRC हा ठीक आहे, यानं याला मल्टिप्लाय केला प्लस ठीक काय येणार आहे इथं S²LC ठीक आहे, हे आपल्याला भेटेल. आता हे पुढे सॉल्व करूयात अजून थोडं आपण ठीक आहे. पुढे सॉल्व केलं तर बघा काय भेटणार आहे आपल्याला SC इन ब्रॅकेट R प्लस SL डिवायडेड बाय S²LC प्लस SRC प्लस 1 ठीक आहे. हे झालं आपलं ट्रान्सफर फंक्शन ठीक आहे. ट्रान्सफर फंक्शन ठीक. तर बा ट्रान्सफर फंक्शन काय मग आपलं आता भेटलेलं SC इन ब्रॅकेट R प्लस SL डिवायडेड बाय S²LC प्लस SRC प्लस 1. हे झालं आपला फायनल आन्सर ठीक आहे. तर बा या लेक्चरमध्ये आपण एक अजून एक एक्झाम्पल सॉल्व केलं आणि हे जे एक्झाम्पल आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की DIT लॅब म्हणून आपलं एक ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे. तर त्यामध्ये तुम्ही जर सबस्क्रिप्शन परचेस केलं ठीक आहे, खूप कमी फीस आहे, अफोर्डेबल फीस आहे. पूर्ण हा सब्जेक्ट कंट्रोल सिस्टीम हा सब्जेक्ट तुम्हाला त्यामध्ये स्टडी करता येईल. नवीन येणारे लेक्चर्स त्यावरतीच येणार आहेत. याच्या पुढचं जास्तीत जास्त एक लेक्चर यूट्यूबवरती येईल आणि बाकीचे लेक्चर्स जे आहेत ते त्या ॲप्लिकेशनमध्येच तुम्ही पाहू शकताय ठीक. त्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, MCQ मिळणार आहेत जे की तुम्हाला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये MCQ टेस्ट आहेत, प्रत्येक चॅप्टरवरती MCQ टेस्ट आहेत. त्यानंतर पूर्ण सिलेबसवरती म्हणजे पूर्ण सब्जेक्टवरती पण MCQ टेस्ट आहेत, त्याचे त्या ठिकाणी आन्सर की आहेत ठीक आहे. तर बा पूर्ण तुमचा स्टडी होण्यासाठी ते ॲप खूप इम्पॉर्टंट आहे. मी पूर्ण स्टडी करून जेव्हा मी यूट्यूबवरती लेक्चर्स अपलोड केले आणि मला जे रिप्लाय आले विद्यार्थ्यांचे तुम्ही पाहू शकता. 2018मध्ये मी काय लेक्चर्स अपलोड केले होते, त्यानंतर लास्ट इयरमध्ये मी काय लेक्चर्स अपलोड केले होते ठीक आहे. यामधल्या काळामध्ये जेवढे मला रिप्लाय आले त्यांना मी व्हॉट्सअपवरती त्यांच्याशी मी बोललो, खूप जणांनी मला फोन पण केला आणि याच्यातून मला एक समजलं की MCQ खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी सध्या, प्लस तुमच्यासाठी नोट्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे. तर या सगळ्याच गोष्टी आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये देतो आहे ठीक आहे. आणि पुढचे लेक्चर्स जसे जसे रेकॉर्ड होतील तसे त्या ॲपमध्ये येत जातील ठीक आहे. तर ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करा ठीक आहे. त्यानंतर त्याचं जे सबस्क्रिप्शन आहे ते हे पे करा त्यावरती आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे. तर चला मग आपण भेटूयात आता पुढच्या लेक्चरमध्ये.